नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिअर राम सर. तर विद्यार्थी मित्र हो, आपण पाठीमागे जो काय पाहिलेला आहे ते उदात्तीकरण पाहिलेलं आहे. आता आपण पुढची सिरीज सुरू करणार आहोत. उदात्तीकरण आपण तर पाहिलेच आहे. या पद्धतीने आपण अडॅप्ट करू शकतो एखाद्या मुलाला. त्याचबरोबर आता पुढे पाहणार आहोत दमन. दमन काय आहे? तर विद्यार्थी मित्र हो, ज्याच्यामध्ये आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसेल असे विचार, भावना दाबून टाकणं म्हणजेच दमन होय. आता पहा लक्ष द्या, आपले विचारच दाबून टाकायचे आहेत असे किंवा भावना पण दाबून टाकायच्या आहेत, त्याला म्हणायचं आहे दमन. आता दमन वेगवेगळ्या प्रकारचं असतं. कधी कधी एखादा व्यक्ती जो आहे तो प्रतिष्ठा स्वतःची वाढवण्यासाठी इतर व्यक्तींना दाबत असतो, जे प्रतिष्ठा कमी करतात त्यांची, अशा व्यक्तींचं दमन करत असतो. तर हितदमन जे आहे ते स्वतःच्याच भावनाचं करायचे, स्वतःच्याच विचारांचं करायचे. जसं की समजा काय आहे, चिंताग्रस्त व्यक्ती आपण कशाचीच काळजी करत नाहीत असे दाखवत असतो. जसं की इथं जे आहेत ते समजा आपले सलमान खान भाऊ जे आहेत ते काय करतात, स्वतःच्या भावना ज्या आहेत त्या दमन करण्याचं पाहतात. म्हणजे इथं जे आहे ते स्वतः सांगतात की मी स्ट्रॉंग आहे, परंतु आतमधून फार आवडतात. म्हणजे या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात. आता रिअल लाईफ मध्ये असे नाहीत, ते स्ट्रॉंग आहेत. काय माहिती आपल्याला स्ट्रॉंग आहेत की नाही. चला, त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे आत्मताडन. आत्मताडन म्हणजे काय? आपली थोडी चूक असताना आपल्या प्रमाणाबाहेर शिक्षा झाली आहे हे दाखवण्यासाठी दिलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा स्वतःच करून घ्यायची. जसं की समजा आपण एखादी गोष्ट चुकीची केली मान्य आहे आपल्याला, परंतु आपण ज्यावेळेस ती गोष्ट करत आहोत त्यावेळेस आपल्याला जी काही शिक्षा झाली आहे त्याच्यामुळं ती शिक्षा अधिक आहे. म्हणजे आपण जी चूक केली त्याच्याबद्दल ती शिक्षा फार जास्त झालीये. मग अशा वेळेस स्वतःला अजून जास्त शिक्षा करून घ्यायची आणि लोकांना जे आहे ते दाखवून द्यायचं की आम्ही आत्मताडन करतोय, म्हणजे स्वतःला परिश्रम करतोय या पद्धतीने. जसं की काय आहे, आमरण उपोषण करणं. एखाद्या गोष्टीसाठी आमरण उपोषण करणं हे आत्मताडन आहे, लक्षात ठेवा. स्वतःच्या मागण्या मान्य करण्यासाठी स्वतःलाच त्रास देणं. आमच्या मागण्या ह्या मान्य करा, नाही तर आम्ही उपोषण करणार. म्हणजे आम्ही स्ट्राईक करणार, आम्ही हंगर स्ट्राईक करणार किंवा अजून कुठलं स्ट्राईक करणार, काम बंद आंदोलन करणार. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहत आहोत, ज्याला आपण आत्मताडन असं म्हणतो. आत्मताडन जे आहे ते, जसं की समजा हे विद्यार्थी मित्र जे आहेत ते आपल्याला सगळे बाहेर दिसताना बसलेले दिसतात. हा हंगर स्ट्राईक आहे, म्हणजे हे उपोषण आहे यांचं, अनशन उपोषण ज्याला आपण असं म्हणू. त्याचबरोबर उपोषणासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस असलेले जरांगे पाटील आहेत, ज्यांनी की उपोषणाची म्हणजे स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते यांना म्हणतात की यांनी एवढे जास्त उपोषण केलेत की आपण यांना उपोषणवीर असे संबोधन जरी दिलं तरी काही अवघड ठरणार नाही. आणि खरीच गोष्ट आहे ती. त्याचबरोबर पुढे पहा, विस्थापन जे आहे ते विस्थापन सुद्धा पाहणार आहोत आपण. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आपल्यावर रागवली तर आपण त्या व्यक्तीवर रागवू शकत नाही, तर तो राग आपण कनिष्ठ व्यक्तीवर काढतो. जसं की समजा कधी कधी काय हो, शिक्षकावर एखादा समजा मुख्याध्यापक नाराज असतो. मग मुख्याध्यापकाने त्या शिक्षकाला बरंचसं काय सुनावल्याबरोबर तो जो आहे तो त्या वापस मुख्याध्यापकाला बोलू शकत नाही किंवा वरच्या अधिकाऱ्याला बोलू शकत नाही. मग तो काय करत असतो, त्याच्या खाली कोण आहे, आता शिक्षकाच्या खाली कोणीच नसतात, मग विद्यार्थी असतात, आला की मग वर्गामध्येच त्यांच्यावर रागवायचं. ह्या गोष्टी करणं म्हणजेच काय आहे सांगा, विस्थापन आहे. म्हणजे आपण आपला राग जो आहे तो इतरांवर न काढता, म्हणजे आपल्यापेक्षा वरिष्ठांवर न काढता आपल्यापेक्षा कनिष्ठांवर काढ, त्याला म्हणायचं विस्थापन. जसं की काय आहे, पती जे आहे ते रागवल्यावर पत्नीच्यावरच राग न काढता मुलांवर राग काढतो. आता पती जे आहे ते पती रागवतो, परंतु पत्नीला त्याला मारण्याचा अधिकार पोहोचला गेला. आता ही तर पत्नी श्रेष्ठ आहे असं सांगितलंय. आलं लक्षामध्ये, पत्नी श्रेष्ठच असते, परंतु तो न त्याच्यावर राग काढता कुणावर काढतो, मुलांवर काढतो. बिचाऱ्या मुलांचा काही संबंध नसतो तरी मार खातात ते, बरोबर ना. कधी कधी पती जे आहे पतीवर राग आलेला असतो पत्नीला, परंतु राग काढता येत नाही, मग मुलांवर काढलं जातं. मुलं बिचारे आपले मार खाण्यासाठी सज्जच असतात कधीही. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो, हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. काही थोडी जरी चूक झाली तरी ते त्यांच्यावर टपूनच असतात की आज मला तर राग आलाय, परंतु काढायचा कसा. मग त्याच्यासाठी मग हे या पद्धतीने त्यांचा राग काढला जातो. जसं की हे जे आहे दिसते आपल्याला, आता हा व्यक्ती जो आहे तो याला मारतोय, परंतु हा जो काय आहे तो याला मारू शकत. मग तो कुणाला मारतो, डायरेक्ट अक्षय कुमारला. म्हणजे अक्षय कुमार जे आहेत ते पुन्हा ह्यांना मारतात. म्हणजे या पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे जेणेकरून आपण जे आहे ते इथं विस्थापन पाहू शकतोय. म्हणजे मोठ्या व्यक्तीला आपल्याला मारता येत नाही, मग छोट्या व्यक्तीला मारून टाकायचं. त्याचबरोबर नकारात्मक. नकारात्मक काय आहे, असहकार पुकारून काही वेळा समायोजन साधण्याचा प्रयत्न केला जातो. असहकार म्हणजे काय, आम्ही तुमच्यासोबत हे काम करणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत ते काम करणार. म्हणजे या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्याला आपण म्हणतो असहकार पुकारणे. म्हणजे आमच्या गोष्टी मान्य करा तरच आम्ही तुमच्या गोष्टी मान्य करू. हे जे आहे त्याला आपण असहकार असं म्हणतो. उदाहरणार्थ काय आहे, सिनेमा दाखवण्याचे मान्य केले नाही
तर आम्ही जेवणार नाही, हे घरामध्ये वाक्य आहे. शुक्रवारी समजा एखादा पिक्चर लागलेला आहे आणि त्या पिक्चरला आपल्याला फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा आहे. मग त्यावेळेस आम्ही जर का समजा सिनेमा तुम्ही आम्हाला दाखवला नाही तर आम्ही कसल्याही पद्धतीने जेवण करणार नाही. हे आत्मताडणचाच एक भाग आहे, परंतु नकारात्मकता यामध्ये ह्याला पण घेऊया. म्हणजे हे नाही तर ते पण नाही. टेट फॉर टॅट जसं असतोच आपल्याला उत्तर जे आहे ते आपण देणार आहोत. त्याला म्हणायचं आहे नकारात्मक. जसं की समजा इथं नो वर्क नो मनी, जर काम नाही केलं तर पैसे सुद्धा नाही, म्हणजे या पद्धतीने आपण हे पाहू शकतो. किंवा नो मनी नो वर्क, पैसे जर नाही दिले तर काम सुद्धा होणार नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथं आपण असहकार जो आहे तो आपला दाखवतोय. त्याचबरोबर नकारात्मकता गोष्टी ज्या आहेत त्या आपण दाखवतो. तर विद्यार्थी मित्र हे आहेत आपले डिफेन्स मेकॅनिझम सगळे, की जे डिफेन्स मेकॅनिझम जे आहेत ते आपण स्टडी करू शकतोय. टीईटी पेपर नंबर फर्स्ट आणि टीईटी पेपर नंबर सेकंड मध्ये ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. ह्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत ज्या कन्सेप्टवर पाठीमागच्या वर्षामध्ये सुद्धा प्रश्न आलेले आहेत. तर ते जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही पाहून घ्या. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. आणि तुम्ही जर का समजा आपल्या चॅनल सोबत कनेक्टेड आहात, तुम्हाला जर का योग्य वाटत असेल आपण सांगितलेली माहिती, तर तुम्ही नक्कीच त्या गोष्टी कमेंटमध्ये सांगा. तुमचा फीडबॅक जो आहे तो व्हॅल्युएबल आहे. धन्यवाद.